राम राम. आज आपण आलेलो आहे का डेमच्यात तो आपण झेंडू लावला होता त्या झेंडूला एवढा मारण्यासाठी आलेलो आहे. कारण ह्यात पहिलं खूप गबाळ होतं, गबाळ आता आपण काढून घेतलेला आहे. पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात भरपूर झेंडू हा दिसूनच येत नव्हता. तर हा झेंडू जर मी डेमचं 1 महिना आधी लावल्यानंतर 1 महिना झाल्यानंतर जर हा झेंडू लावला असता तर हा झेंडू आत्ता तोडण्यासाठी आला असता. परंतु काही कारणास्तव ते रोप लेट मिळलं, नंतर लावण्यासाठी फार उशीर झाल्यामुळं हा झेंडू आता अजून लहान आहे. तरी पण त्याची ग्रोथ चांगली आहे. पण झालंय असं की झेंडू तेच रोप 2 टप्प्यात लागल्यामुळं फरक किती आहे, फक्त 8 दिवसाचा फरक आहे. म्हणजे हे एक या बाजूचं रोप आहे, हे 8 दिवस अगोदर लागलं गेलं आणि हे जे रोप आहे हे 8 दिवस नंतर लागलं गेलं. तर ह्या 8 दिवसाच्या फरकात हा गोंडा जो आहे तो जवळजवळ माझ्या गुडघ्याला लागत आहे आणि तो नडगीला सुद्धा लागत नाही, इतका फरक आहे. तर जे काही नियोजन करायचं आहे, म्हणजे शेतीत जे टायमिंगला खूप महत्त्व असतं शेतीमध्ये. तर टायमिंगमध्ये जे कोणती गोष्ट शेतीत झाली तर व्यवस्थित होते, नाहीतर मग जरा प्लॅन फसतो. तर प्लॅन फसू नये याकरता ह्या ह्या अशा आंतरपिकांना बरोबर वेळ गाठणं गरजेचं असतं. आणि आंतरपिकं करावीच. वेलवर्गीय पिकांमध्ये तर आंतरपिकं नक्कीच करावी. डेमचं म्हणा, टरबूज म्हणा, यामध्ये आंतरपिकं करावीतच. कारण तेवढ्या कालावधीत डबल पीक निघून जातं आणि प्रॉफिट होतो. अशा प्रकारे गोंड्याचं पीक आहे. धन्यवाद.